नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांचा संताप, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर रास्ता रोको आंदोलन। पाहुयात आमचे प्रतिनिधी सुरेश तिप्टीवार यांचा सविस्तर रिपोर्ट। सिरोंचा तालुक्यात धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे। दिनांक 24 जुलै 2026 रोजी शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। धान खरेदी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आज सकाळी पेंटीपाका बस स्टॉपजवळ एकत्र आले। सकाळी 7 वाजल्यापासून शेतकरी किसान आघाडीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अनेक वेळा अर्ज, निवेदने आणि पाठपुरावा करूनही शासनाने धान खरेदी सुरू केली नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिरोंचाचे नायब तहसीलदार पारधी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सिडाम आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज दहारे तसेच अहेरी धान्य निरीक्षक राजुरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयाशी समन्वय साधून धान खरेदीचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रभारी अधिकारी मारुती नांदे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सिरोंचा तालुक्यातील सुमारे 90% नागरिक शेतीवर अवलंबून असल्याने धान खरेदीचा प्रश्न हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित आहे। त्यामुळे शासन आता कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। धान खरेदीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल का, की शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नाशिकला फोन करा सचिवांना उशिरा चालू झाली खरेदी आणि 4 दिवसाची सुरू झाली आणि त्यात आम्हाला मुदत सुरू होत आहे। गोडाऊन्स उपलब्ध नाही, आमच्याकडे सगळ्या समस्या होत्या। आपल्याकडे भरपूर जागा ते तर तुम्ही मान्य करता ना की गोडाऊनमुळे प्रॉब्लेम आला। ज्यावेळेस गोडाऊनमुळे प्रॉब्लेम आला, ज्यावेळेस धान खरेदी उशिरा झाली तर मुदत वाढ द्यायला काय हरकत आहे। इकडे 10 दिवस उशीर झाला तर तिकडे 10 दिवस वाढवून द्या ना आम्हाला। आम्ही काही दुसरी तर मागणी केलेली नाही आहे। गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे 10 दिवस उशिरा धान खरेदी झाली, तेच 10 दिवस पुढे वाढवून द्या, एवढीच आमची मागणी आहे। अजून काय, आणि गोडाऊन पाहिजे आपल्याला, भरपूर जागा आहे आपल्याला। तालुका के अंतर्गत करीब 11 से और अधिक भी होंगे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाओं के मार्फत से धान खरीदी किया जाता है। लेकिन ये जो धान खरीदी है वो होते वक्त यहाँ पर टाइम पे नेटवर्क नहीं रहता, इंटरनेट का प्रॉब्लम होता है, जिसकी वजह से हर चीज़ को देरी होती है। और इस देरी की वजह से धान खरीदी जब शुरू होता है वो भी शासन ने दी हुई मुदत 5 दिन 10 दिन निपटने के बाद शुरू होता है। और उसकी वजह से हमको ये जो शेतकरी लोगों को जो है ये टाइम जो है ये नहीं पूरता है। इसकी वजह से धान खरीदी लेट होती है। उसके साथ ही यहाँ पर कई जगह पे धान खरीदी करने के बाद उसको स्टोर करने के लिए गोडाउन्स नहीं है। ये सारी चीज़ें मैनेज करते करते 10-15 दिन चले जाते हैं। शासन अगर 20 दिन का टाइम देती है तो उसमें से 10 दिन खाली ये सब व्यवस्था करने के लिए जाते हैं, जो टाइम शेतकरी लोगों को, किसान लोगों को पूरा नहीं होता, पूरा पड़ता है। इसकी वजह से शेतकरियों को इसकी मुदत न रखते हुए धान खरीदी की ऐसी कोई इसके पहले शेतकरियों को हर सोमवार को बाजार जाने के लिए खुदरा धान्य खरीदी किया जाता था कि शेतकरी को हर सोमवार हर बाजार के दिन 400-500 हज़ार रुपये मिले। वो भी शासन ने बंद कर दिया है। तो मेरा कहना एक है कि आदिवासी सोसाइटी इसके पहले जिस तरह से चलती थी उस तरह से अभी भी चले, उद्दिष्ट बढ़ा के दे, धान खरीदी का भी लिमिटेशंस बढ़ा के दे, जिसकी वजह से सारे शेतकऱ्यांच्या के साथ में न्याय हो सके। उचलतही सुद्धा नाही आहे। म्हणजे धान शेतकऱ्यांनी पिकवायचं की नाही, शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही हे तुम्ही सांगितलं तर आम्ही पुढच्या वेळेस सुसन बंद करून टाकू, शेती पण बंद करू। आम्ही धानासाठी 4-5 वेळा प्रस्ताव पाठवले, राज्याला पण पाठवले, राज्याने पाठवलेले आहे।
धानाची आलेली नाही. आता मक्याची आले म्हणजे त्याच्याही अपेक्षा जागृत झाल्या की बाबा मक्याची आले म्हणजे त्याचंही ऑन द वे आहे किंवा त्याची प्रोसेस सुरूच आहे. पण आता या परवानग्या केंद्र शासनाकडून येतात. आणि सर 1990 पासून सुरू आहे आपला संस्था. आतापर्यंत तालुक्यात कुठेही गोदाम नाही, काही नाही. हा मग धान कुठं ठेवायचे सर? रोडवर ठेवायचं का मेन रोडवर? नाही गोदामात सुरू आहे. का सुरू आहे सर? अजून 75 वर्ष झाल्यानंतर पण इथं गोदाम तुम्ही देणार नाही, मी सांगत आहो. का धान खरेदी करते सर तुम्ही? घरी बसा ना मग चुपचाप आमच्या सोबत. धान खरेदी केल्यानंतर त्या धान्याच्या खरेदीमार्फत तुम्हाला रॉयल्टी मिळते आहे आणि ती रॉयल्टी तुम्ही इतरत्र खर्च करण्यापेक्षा त्या रॉयल्टीच्या माध्यमातून कित्येक ठिकाणी तुम्हाला आपल्या विभागाकडनं कोठार निर्मिती करू शकता. पण कोठार निर्मिती न करता त्याचा अपव्यय सुरू असतो. शेतकऱ्यांमार्फत विविध बँकातून कृषी कर्ज घेतले जाते. ते कृषी कर्ज आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत घेतल्या जाते आणि त्या संस्था ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना जे कृषी कर्ज देते त्यातनं काही पर्सेंटेज जे आहे ते मायनस करते आणि त्या पैशाचा पण अपव्यय होतो. एवढा अमाप पैसा जमा झाल्यानंतर काही प्लॅनिंग न करता, कोठार उपलब्ध न करता आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत इथे 2 लोकांची अपॉइंटमेंट आहे, त्यापैकी एकही व्यक्ती इथे नाही. ही सगळ्यात महत्त्वाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. सिरोंचा तालुका आहे, ग्रामीण क्षेत्र नाही आहे की कुठेतरी रामेश गोडाऊनला कोणाला तरी बोलवलं असं तर नाही आहे ना. अगदी इतकं रिमोट तर नाही आहे ना. सिरोंचा तालुका आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी 2 कर्मचारी असताना एकही कर्मचारी रिस्पॉन्सिबल माणूस एकही नाही आहे. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आपले गोदाम एक सिरोंच्याचं आपण वापरत आहोत. झिंगानूरचं गोदाम आपलं 90-95% झालेलं आहे. पुढच्या खरीपपासून ते वापरात येईल. वडदमला गोदाम बांधकाम सुरू केलं आहे. अमरावतीला आपण वन खात्याची जागा घेतलेली आहे ताब्यात. त्याची प्रक्रिया चालू आहे बांधकामासाठी टेंडर वगैरे. पेंटीबागाचं काय आहे सर? पेंटीबागाचं काय आहे? पेंटीबागाचं रजिस्ट्रेशन होऊन किती वर्ष झालेली आहेत? किती वर्षापासून रॉयल्टी मिळते आहे आदिवासी संस्थेला? आणि एवढ्या वर्षाची रॉयल्टी बिचारे आमचे शेतकरी कधी माहिती अधिकारामध्ये विचारत सुद्धा नाहीत की आमच्यापासून किती रॉयल्टी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे, या रॉयल्टीचं तुम्ही काय केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कधी गोडाऊन किंवा कोठार वगैरे उपलब्ध करून दिलेत काय, किंवा त्या शेतकऱ्यांना त्याच्यातून काही म्हणजे सहाय्य निधी वगैरे केली काय? कधीच कुठल्याही शेतकऱ्यांनी हे विचारलेलं नाही आहे आपल्याला की बाबा शेतकऱ्यांचं धान्य खरेदी करतात त्याच्यातनं पर्सेंटेज मिळतं, शेतकऱ्यांना कर्ज देतात त्याच्यातनं पर्सेंटेज मिळतं. हे सगळे हा जो निधी जो जमा होतो त्या निधीचा अपव्यय होतो आहे कुठल्या तरी संस्थेमार्फत. कधीही एखाद्या नोटीस बोर्डवर सुद्धा तुम्ही हे लावलेलं आहे का की बाबा आम्ही यावर्षी एवढी रॉयल्टी उपलब्ध झालेली नाही आहे, या रॉयल्टीमधनं आम्ही इतक्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा कोठारासाठी असं काहीतरी प्लॅनिंग केलं आहे, असं कधी दाखवलेलं आहे का? दरवेळेस तुम्ही लॉसमध्येच दाखवता सोसायटी. याच्यावर कधी विचार केला आहे का साहेब? मग आम्ही तर ते सगळे सोडून देतो. आम्ही फक्त काय म्हणताय की तुम्ही धान्य खरेदी करा, मुदत वाढवा, धान्य खरेदी करा. आम्ही फक्त 2च, इतर गोष्टींमध्ये आम्ही लक्षच देत नाही आहे. फक्त आम्हाला मुदत वाढ, धान खरेदी आणि मुदत वाढ हवी आहे. वारंवार संपर्क साधत आहे मी, त्यांनाही साधत आता पैसे नाही काय करायचं साहेब? आता आहे केंद्र शासनाकडे प्रस्तावित आहेत, केंद्र शासनाकडून येणे बाकी आहे. राज्य शासनाचा विषय असता तर येऊन गेले असते आपल्याला. आता कोणता पावसाळ्याच्या ते मग येत असेल. बरं साहेब मला एक सांगा, आता आपल्याला हा रस्ता रोको थांबवण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना हा वरिष्ठ पातळीचा मुद्दा आहे. सगळे म्हणजे टेंडर आम्ही दिलेले आहेत, परंतु याच्यामध्ये काहीतरी निधीची कमतरता असल्यामुळे संबंधित ठेकेदार हा काम करण्यास तयार नाही. आज पोचमपल्लीमध्ये पायवा तयार झालेला आहे. आज 3 वर्षापासून पाहतो आम्ही. पायवा तयार झालेला आहे परंतु गोडाऊन तयार न झाला. कशामुळे? शासनाच्या अपुऱ्या निधीमुळे. आमच्या सगळ्याच ठिकाणी गोडाऊनची हे दिलेले आहेत, प्रस्ताव दिलेले आहेत, परंतु ते वरिष्ठाची मागणी असल्यामुळे प्रस्ताव आम्ही त्यांना सादर केलेले आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.